नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जाधव खुर्जी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आज नवोदयचा पेपर झाला, त्याची आपण या ठिकाणी उत्तरपत्रिका पाहणार आहोत। आपल्याकडे पेपर क्रमांक आहे डी। सुरुवात अंकगणितापासून करणार आहोत। तर पहिला प्रश्न आलेला आहे 41वा 0.2 आणि 0.03 यांचा गुणाकार किती? 3 दुनी 6 होतात आणि दशांश 3 स्थळानंतर द्यायचं, म्हणजे हे 2 आणि हे 1 3 1 2 3 म्हणजे 0.006। या ठिकाणी ए हे उत्तर बरोबर आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, 20 आणि 30चा सर्वात मोठा समान अवयव म्हणजेच कॉमन फॅक्टर शोधायचा आहे आपल्याला। म्हणजे 20 आणि 30ला दोन्ही संख्यांना भाग, यापैकी सगळ्यात मोठ्या संख्येनं कोण जातो? सगळ्यात मोठी इथं 25 आहे, 25ने जात नाही, तर 10ने ह्या दोघांनाही भाग जातो, म्हणून 10 हे त्याचं उत्तर आहे। या ठिकाणी 43वा प्रश्न बघा, 999 गुणिले 9999 ह्याची एक ट्रिक सांगणार आहे। तर सगळ्यात मोठी संख्या कुठली आहे? 9999। याच्यामधून जी पहिली संख्या आहे आपली 999, तिच्यापेक्षा 1 न कमी म्हणजे 998 हे वजा करायचे, हे उत्तर आलं। त्यानंतर काय करायचं, हे जे 999 आहेत त्याच्या मागची संख्या 1 लिहायची, 1 न कमी 998, आणि त्याच्या पुढे हे आलेलं उत्तर लिहून टाकायचं 9001। तर असा पर्याय कुठं आलेला आहे बघा, म्हणजे 99,89,001। तर या ठिकाणी पर्याय क्रमांक सी मध्ये बघा 99,89,001 हे उत्तर आलेलं आहे, आणि पर्याय क्रमांक सी हे त्याचं योग्य उत्तर आहे। आता बघा, आपल्याला प्रश्न क्रमांक 44वा बघायचा आहे। स्पर्धा परीक्षेमध्ये मुख्यतः काय असतं? वेळ वाचवायचा असतो। तर इथं आपल्याला पहिल्या ज्या 3 संख्या दिल्यात त्या 3 संख्यांची बेरीज करून 4थी संख्या वजा करायची आहे। तर इथं आपण बेरीज करण्यामध्ये आणि वजाबाकी करण्यामध्ये आपला वेळ अजिबात वाया घालवायचा नाही। तर दशांशाच्या पुढं किती किती स्थळं आहेत बघा। पहिल्या ह्याच्यामध्ये आहेत 3 स्थळं, दुसऱ्या ह्याच्यामध्ये आहेत 2 स्थळं, तिसऱ्या ह्याच्यामध्ये 1 स्थळ आहे, आणि वजाबाकीमध्ये जे दिलं आहे तिथं 4 स्थळं आहेत। मग आपल्याला काय करावं लागणार आहे, इथं 4थ्या स्थळामधून या वजाबाकीतलं 4थं स्थळ वजा करायचं, आलं का लक्षात? मग या वरी पहिल्या 3 ह्याच्यामध्ये 4थं स्थळ नाही आहे, म्हणजे तिथं 0 असणार, बरोबर। इथं 4थं स्थळ काय आहे? दशांशाच्या पुढं मोजायचं बघा। आता इथं दशांशाच्या पुढं काय? पहिलं स्थळ 6, दुसरं 0, तिसरं 8, चौथं 2। मग हे 4थं स्थळ या शून्यातून 2 वजा करायचे। मग या शून्यातून 2 वजा होत नाहीत, म्हणजेच आपण बाजूचा हातचा घेतो, इथं 10 होतात, आणि या 10मधून 2 वजा करायचे तर 8 राहतील। मग 4थ्या स्थळावर आपल्याला 8 कुठं आलेला आहे बघा पर्यायामध्ये। इथं 3 स्थळं दिलेत, इथं 4 स्थळं दिलेत, इथं 4 आहेत, इथं 4 आहेत, पण बी मध्ये फक्त 4थ्या स्थळावर 8 आहे, म्हणून आपल्याला बी हे उत्तर त्याचं बरोबर आहे। म्हणजे किती कमी वेळामध्ये आपण प्रश्न सोडू शकतो बघा, यासाठी ही ट्रिक उपयोगाची आहे। त्यानंतर प्रश्न 45वा आहे। आपल्याला बघा 64चे अवयव पाडायचे आहेत। 64ला अगोदर 1 न भाग जाते का बघायचा आहे, तो कोणत्याही संख्येला जातो, म्हणून 1 हा अवयव आणि पुन्हा 64 हा अवयव, पुन्हा 2 ने भाग जातो समसंख्या आहे, मग त्याच्या 32 दुने 64 म्हणजे 64च्या निम्मे। त्यानंतर 3 ने भाग जातो पण नाही जात, 4 ने भाग जातो 16 चौक 64, त्यानंतर 5 ने भाग जात नाही, 6 ने भाग 6 10 60 जात नाही, 7 जात नाही, 8 ने जातो बघा, 8 8 64, इथं 8 एकटाच येईल। तर ह्याची बेरीज करताना काय करायची, मोठ्या संख्येकडून लहान संख्येकडे बेरीज करत चला। 64 आणि 32 किती होतात? 96, 96 आणि हे 16 म्हणजे 96 आणि 10 106 प्लस वरचे 6 म्हणजे 6 आणि 6 12 म्हणजे 112 झाले। 112 मध्ये हे 8 मिसळा, 120 होतील, 120 आणि 4 124, 126, 127, पर्याय क्रमांक सी 127। त्यानंतर पुढचा प्रश्न 46वा बघा, 1 आणि 11 यांच्यामध्ये किती मूळ संख्या आहेत? म्हणजे 11 ही धरायची नाही आहे, 1 ते 11 मध्ये कोण कोण आहेत बघा, 2 3 5 7 या 4च मूळ संख्या आहेत, म्हणून पर्याय क्रमांक बी हे त्याचं योग्य उत्तर आहे। पुढचा प्रश्न 47वा, 999 छेद 1000 चे दशांश रूप, म्हणजे बघा 999 छेद 1000, हे खालचे 3 शून्य काढायचे आणि 3 स्थळानंतर दशांश द्यायचा, 1 2 3 म्हणजे दशांश इथे येईल, म्हणजे याचं उत्तर येईल
0.9993 वेळा. याचं पर्याय क्रमांक सी हे त्याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न 48 बघा. 0.1 गुणिले 0.1 गुणिले 0.1 म्हणजे 3 1चा गुणाकार आहे. तर 1चा गुणाकार 1 येतो आणि 3 स्थळानंतर दशांश आहे म्हणजे उजवीकडून दशांश मोजला जातो. 1 2 3 म्हणून 1 हे 2 आणि हे 3. तर इथं दशांश येईल. हे उत्तर येईल 0.001. पर्याय क्रमांक बी हे त्याचे योग्य उत्तर आहे. प्रश्न 49 बघा. 100 सेंटीमीटरचा वर्ग, तर याला आपल्याला मीटरच्या वर्गामध्ये कन्वर्ट करायचं म्हणजे परिवर्तित करायचं आहे. तर याचं वर्गमूळ काढल्यावर काय होईल? 10 सेंटीमीटर. मग 10 सेंटीमीटर म्हणजे किती मीटर? आपण सोपं काय करायचं, याच्यामध्ये असा एक चौरस आहे असं समजा. याचं आपल्याला क्षेत्रफळ दिलेलं आहे असं गृहीत धरा 100 सेंटीमीटर. म्हणजे ह्याची बाजू किती होईल? 10 सेंटीमीटर. मग ह्याची बाजू 10 सेंटीमीटर आहे म्हणजे किती मीटर आहे? तर एका मीटरसाठी 100 सेंटीमीटर. म्हणजे 100 सेंटीमीटर जेव्हा असेल तेव्हा ते 1 मीटर असतं. मग 10 सेंटीमीटर असेल तेव्हा 0.1 मीटर असतं. मग 0.1 गुणिले 0.1 म्हणजे ह्या दोघाचा जर गुणाकार केला तर 1चा गुणाकार 1च येतो आणि 2 स्थळानंतर दशांश येतो म्हणजे 0.01 मीटरचा वर्ग. तर इथे या ठिकाणी बी हे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 50 बघा. 0.238 अशी एक संख्या दिलेली आहे आणि हा अपूर्णांक आहे, दशांश अपूर्णांक. याला आपल्याला काय करायचं आहे? म्हणजे छेद आणि अंशाच्या स्वरूपामध्ये परावर्तित करायचं आहे. आता काय होतं, ज्यावेळी आपण 238 असतात त्याला जर समजा 1000नं भागितलं म्हणजे छेदात जर 1000 लिहिले तर हे 3 शून्य कटतात आणि 3 स्थळानंतर दशांश येतो म्हणजे 0.238. ॲक्च्युली असा दशांश ह्याचा असा अपूर्णांक यायला पाहिजे, पण इथं देत असताना 238/25 दिले म्हणजे हे येणार नाही आणि बाकीच्या ठिकाणी 119 दिलेत म्हणजे ह्याच्या निम्म केलेलं आहे म्हणजे ह्याला भागिले 2 केलेलं आहे. म्हणजे 238ला जर भागिले 2 केलं तर 119 येतं. मग तसंच 1000ला भागिले 2 केलं तर 500 येतं. म्हणून 119/500 ये हे याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 51 बघा. 3/2 भागिले 3/2 दिले म्हणजे भागिले उलट गुणिले जर केलं तर त्याचं 2/3 होईल. इथं ह्या ठिकाणी 2 2 कटतील, 3 3 कटतील म्हणजे इथं 1 शिल्लक राहील. पुन्हा पुढं काय दिले? गुणिले 2 म्हणजे बे 1 बे येईल पुन्हा म्हणजेच आणि पुन्हा अधिक 3/2 म्हणजे असं समीकरण होईल 2 अधिक 3/2. तर ह्याच्या खाली काही नाही म्हणजे ह्याची बेरीज अशी होईल बे 1 बे आणि पुन्हा बे 2 4 आणि 3 1 3. 4 आणि 3 7/2. 7/2 कुठं आहे? पर्याय क्रमांक सी हे त्याचं योग्य उत्तर. प्रश्न 52 बघा. एका फळ विक्रेत्याने 1500 रुपयात सफरचंद विकत आणलेले आहेत. त्याला दुकानापर्यंत आणण्यासाठी 100 रुपयाचा खर्च झाला म्हणजे त्याची एकूण खरेदी झाली 1600 रुपयाची आणि त्याने ते विक्री केले 2236 रुपयामध्ये. मग 2236मधून जर 1600 वजा केले तर वजाबाकी येईल आपली 636 म्हणून पर्याय क्रमांक बी हे त्याचं योग्य उत्तर. प्रश्न 53 बघा. एक रेल्वे गाडी दिल्लीहून जयपूरला जाण्यासाठी सकाळी 10:45 वाजता सुटते आणि संध्याकाळी 3:30 पोहोचते. तर प्रवासाचा कालावधी विचारलेला आहे. 10:45 पासून 11:45 1 तास, 12:45 2 तास, 1:45 3 तास, 2:45 4 तास आणि 3:45 व्हायची गरज नाही म्हणजे आपल्याला पुढं 45च्या ऐवजी म्हणजे 30 मिनिटापर्यंतच म्हणजे ते 15 आणि हे 30 असे 45 मिनटं म्हणजे हे 4 तास पूर्ण आणि पुढचे 45 मिनटं म्हणजे 4 तास 45 हे त्याचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न 54 बघा. एका दुकानदाराने 200 रुपयात एक घड्याळ विकत घेतलं, 40 रुपये नफा मिळवला म्हणजे त्याच्या नफ्याचे 40 रुपये प्लस केले तर 240 रुपयाला ते घड्याळ विकलं पाहिजे म्हणजेच विक्रीची किंमत किती असेल तर 240. एकदम सोपा प्रश्न आहे. पर्याय क्रमांक सी. चा प्रश्न बघा 55. एका डब्यात 500 अंडी होती, त्यापैकी 3/25 इतकी अंडी फुटली म्हणजे 3/25. 25 1 25, 25 2 50 आणि 0 म्हणजे 20 त्रिक 60 अंडी फुटली. आता 500तली 60 अंडी फुटली म्हणजे 440 अंडी आपल्याकडे शिल्लक राहिली. तर एकूण अंड्यापैकी 1/5 अंडी पाहुण्यांसाठी राखून ठेवली म्हणजे 500चे 1/5 म्हणजे 100 म्हणजे 100 अंडी राखून ठेवली म्हणजे ह्याच्यातली बाजूला काढली तर किती शिल्लक राहतील? 340. म्हणून पर्याय क्रमांक सी हे त्याचं योग्य उत्तर आहे.
प्रश्न क्रमांक एक पंचकोनाची परिमिती 80 सेमी आहे. म्हणजे पंचकोन म्हणजे 5 बाजू असतात. त्याच्या 4 बाजूंच्या लांबीची बेरीज ही 63 आहे. तर 5व्या बाजूची लांबी म्हणजे ह्याची जर वजाबाकी आपण केली तर आपल्याला उत्तर मिळून जाईल 17. प्रश्न क्रमांक 57 बघा. पुढील पदावलीमध्ये लुप्त संख्या कोणती? आता इथं पदावली दिलेली आहे. पहिलं 58,394 वजा 86 वजा 86. काय करावं लागेल आपल्याला? पहिल्या संख्येतून या दोन्ही 86 2 वेळा वजा करावं लागतील आणि नंतर आलेलं जे उत्तर असेल तर 86ला या पुढच्या कितीनं गुणल्यानंतर तेवढं उत्तर येईल एवढं काढायचं आहे. तर इथं आपल्याला खूप वेळ जाईल. तर इथं काय ट्रिक असणार आहे बघा. इथं एकक स्थानची परत ट्रिक वापरायची. इथं एकक स्थानी या संख्येत किती आहेत? 4. हे 4 म्हणजे 4मधून जर 6 वजा केले तर इथं हातचा येऊन 14 होतील. 14तून 6 गेले 8 राहतील. पुन्हा 8मधून 6 वजा केले तर किती राहतील? 2. म्हणजे एकक स्थानी त्या संख्येच्या किती येणार आहे? 2. आता ही जी 86 संख्या या 86तल्या 6नं म्हणजे एकक स्थाननं पुन्हा या दिलेल्या पर्यायातल्या कोणत्या एकक स्थानच्या अंकाला गुणल्यानंतर 2 हे उत्तर येईल बघा. 6 7 42 म्हणजे इथं 2 आलं. पुन्हा 6 0 0 आलं. पुन्हा 6 8 48 आणि 6 1 6. ह्या पुढच्या 3 पर्यायामध्ये 2 येत नाही तर पहिल्याच पर्यायामध्ये 2 येते. म्हणून याचं योग्य उत्तर हे 677 आहे. तुम्ही पाहिजे तर कृती करून पाहू शकता. प्रश्न 58 बघा. एका आयताच्या सर्व आंतरकोनांची बेरीज किती असते? आयतामध्ये प्रत्येक कोन हा काटकोन असतो आणि असे 4 काटकोन आपल्याला मिळतील आणि प्रत्येक काटकोनाची बेरीज केली तर त्याची बेरीज हे 360 येते. काटकोनाचं माप हे 90 असतं. 90 जर 4 वेळा घेतलं किंवा 90 गुणिले 4 केलं तर 360 येतं. म्हणून 360 हे त्याचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न बघा 59वा. एक संपूर्ण कोन म्हणजे असा किरण असतो आणि इथं शिरोबिंदू असतो. या शिरोबिंदूनच दुसरा कोन जातो म्हणजे ह्याला म्हणतात संपूर्ण कोन. हा कोन असा फिरवून पूर्ण होतो म्हणून ह्याचं माप हे 360 अंश असतं. म्हणून ह्याच्यातलं पर्याय क्रमांक 4 काटकोन. आता शेवटचा प्रश्न 60वा बघा. 115 कुटुंबाच्या पाहणीतून प्रत्येक कुटुंबात किती मुले आहेत याची आकडेवारी मिळून ती खालील आकृतीत दाखवलेली आहे. तर त्या आधारे शोधा की कुटुंबात अजिबात मुले नाहीत अशी किती कुटुंब आहेत. तर आता इथं बघा पहिल्या आकृतीमध्ये 20 कुटुंबामध्ये एक मुलं आहे. पुढच्या ह्याच्यामध्ये 30 कुटुंबामध्ये 2 मुलं आहेत. त्याच्या पुढं 35 कुटुंबामध्ये 3 मुलं आहेत आणि शेवटचं आहे 5 कुटुंबामध्ये 4 मुलं आहेत. या सगळ्यांची बेरीज होईल 90 आणि 115तून जर 90 वजा केले तर 25 हे त्याचं योग्य उत्तर येईल. म्हणून पर्याय क्रमांक C 25 हे त्याचं योग्य उत्तर आहे. पुढचा भाग आहे परिच्छेद वाचून म्हणजे उतार्यावरील प्रश्न आहेत. पहिला उतारा इथे दिलेला आहे बघा. त्याचे आपण पहिले 2 प्रश्न वाचून घेऊया. नृत्य करणाऱ्या नर्तकीला जाड काचेच्या मागे का ठेवण्यात आले आहे आणि पेंडेंट यापैकी कशाचा घटक आहे? उतारा वाचायला सुरू करूया. राष्ट्रीय संग्रहालय दिल्ली येथे जाड काचेच्या मागे मांडून ठेवलेल्या जागतिक कीर्तीच्या नर्तिकेला कसे विसरता येईल? मोहनजोदडो येथील नृत्य करीत असलेली ही नर्तिका पितळी धातूची दुर्लभ कलाकृती आहे. शालेय पुस्तकातूनही आपणास 5000 वर्षापूर्वीच्या इतक्या प्राचीन वारशाबद्दल माहिती मिळते. पहिला जो प्रश्न आहे तर त्याचे पर्याय दिलेले आहेत बघा. एक दुर्लभ कलाकृती आहे, ती एक जागतिक कीर्तीची नर्तिका आहे, तिला मौल्यवान रत्नांनी सजवले आहे, ती निडर आहे. तर इथं स्पष्टपणे इथं दिलेलं आहे की मोहनजोदडो येथे नृत्य करत असलेली ही नर्तकी पितळी धातूची दुर्लभ कलाकृती आहे. म्हणून याचं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक ए. पुढं काय म्हटलंय बघा. तिच्या डाव्या हाताच्या कोपऱ्यापासून बोटापर्यंत शिंपले, हस्तिदंत किंवा पातळ धातूच्या अनेक बांगड्या आहेत. आधुनिक कलेचा नमुना म्हणून एकत्र 3 पेंडेंटचा हार. इथं बघा 3 पेंडेंटचा हार म्हणजे या ठिकाणी ती हाराचा घटक आहे पेंडेंट. पर्याय क्रमांक बी. विधान 1 आहे. तिच्या बांगड्या शिंपले किंवा पातळ धातूपासून तयार केलेल्या आहेत आणि तिने हस्तिदंताचा हार घातला आहे. तर शिंपले आणि पातळ धातूच्या अनेक बांगड्या आहेत. तिथं हस्तिदंत त्यांनी वगळले, इथं किंवाच आहे म्हणून हे पहिलं वाक्य बरोबर येऊ शकतं. म्हणून या ठिकाणी जे पर्याय दिलेत हे विधान 1 सत्य आणि 2 असत्य म्हणजे ए मध्ये जे दिलेलं आहे हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. पुढं निडर शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द आपल्या पर्याय वाचून पण कळू शकतं. तर भित्रा हा समानार्थी शब्द नाही आहे. निडर म्हणजे शूर आहे, पराक्रमी आहे, धाडसी आहे.
तर याचं योग्य उत्तर हे ए आहे. शेवटचा प्रश्न बघा. उतार्यातील कलाकृती या शब्दाचा अर्थ काय? कलेचे तपशील, माणसाने तयार केलेले कलात्मक नमुने, खणून काढलेली वस्तू, तांब्याची मूर्ती. उतार्यामध्ये बघा पितळी धातूची दुर्लभ कलाकृती, म्हणून याचं उत्तर हे माणसाने तयार केलेले कलात्मक नमुने हे आहे. आपण दुसरा परिच्छेद वाचूया. त्या अगोदर 2 प्रश्न वाचून घेऊ. फुलं अनेक दृष्टीने डॅश आहेत. फुलं डॅश आढळतात. फुलं अनेक दृष्टीने आपल्यासाठी उपयोगी आहेत. बघा पहिल्याच वाक्यामध्ये पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे, म्हणून इथं उपयोगी पर्याय क्रमांक बी. पुढं आहे फुले डॅश आढळतात आणि फुलांचा व्यावहारिक उपयोग. फुलांचे अनेकविध रंग आणि आकृत्या असतात. तर इथं फुलं डॅश आढळतात. कसे आढळतात? अनेकविध रंग आणि आकृत्यात, म्हणजेच पर्याय क्रमांक सी हे त्याचे योग्य उत्तर आहे. फुलांचे व्यावहारिक उपयोग देखील आहेत. आता काय आहेत बघा. यांचा वापर अत्तर, चहा आणि सौंदर्य प्रसाधने तयार करण्यातही केला जातो. काही फुलांचा वापर औषधे तयार करण्यात केला जातो. म्हणजे आपल्याला दोन्ही प्रश्नांची उत्तर मिळाली का बघा. इथं प्रश्न आहे फुलांचा व्यावहारिक उपयोग, तर याचं उत्तर आहे चहा, अत्तर आणि सौंदर्य प्रसाधने. आणि तो पुढचा जो प्रश्न आहे फुलांचा वापर औषधे तयार करण्यात केला जातो, तर काही फुलांचा वापर. तिथं स्पष्टच वाक्य म्हटलेलं आहे काही फुलांचा वापर. शेवटचा प्रश्न आहे उतार्यात परिणाम शब्दाचा अर्थ काय आलेला आहे बघा. जोर, प्रभाव, काम करणे, इजा करणे. उतार्यातील शेवटचं वाक्य बघा. थोडक्यात फुलं महत्त्वाची आहेत कारण त्यांचा शरीरावर, मनावर सकारात्मक परिणाम होतो. म्हणजे आता सकारात्मक परिणाम होतो म्हणजे नेमकं काय होतं, तर सकारात्मक जोर लागतो का? नाही. सकारात्मक प्रभाव पडतो का? तर याचं योग्य उत्तर प्रभाव पडणे आहे. आपण उत्तर क्रमांक 3 बघणार आहोत. भीमकाय पांडा आज फक्त चीनच्या बांबूच्या जंगलात काही प्रमाणात तिबेटमध्ये आढळतात. बांबूचे जंगल त्यांना खाद्य, विसावा आणि संरक्षण देतात. भीमकाय पांडा अधिकांश वेळ बांबूच्या जंगलात फिरण्यात आणि बांबूची कोवळी पाणी चघळण्यात घालवतात. ते मोठ्या प्रमाणात फक्त बांबूची कोवळी पानेच खातात, त्यामुळे त्यांना सदोतीत पोटभर खाद्य मिळत नाही. मोठ्या प्रमाणात करण्यात येत असलेली शिकार आणि त्यांचे नैसर्गिक अधिवास नष्ट होत असल्याने हा सुंदर प्राणी विलुप्त होण्याच्या मार्गावर आहे. ते फक्त आता प्राणी संग्रहालयात दिसतात. मात्र प्राणी संग्रहालयात त्यांचे संगोपन अवघड असते, कारण त्यांच्यासाठी पुरेसा आहार उपलब्ध करून देणे कठीण आहे. तर पहिल्या प्रश्नाचं उत्तर काय असेल? संगोपन अवघड का ठरते? तर त्यांच्यासाठी पुरेसा आहार देणं कठीण आहे, म्हणून पर्याय क्रमांक सी हे त्याचं योग्य उत्तर आहे. आणि पुढचा प्रश्न आहे भीमकाय पांडाचा मुख्य आहार कोणता आहे? तर बांबूची कोवळी पाने, आपण वर उत्तरात वाचलेला आहे. त्यानंतर तिसरा प्रश्न काय दिलाय बघा. हा सुंदर प्राणी विलुप्त होण्याच्या मार्गावर आहे कारण मोठ्या प्रमाणात करण्यात येणारी शिकार आणि नैसर्गिक अधिवास हे नष्ट होत आहे, म्हणून असे प्राणी नष्ट होत आहेत, हे पण उत्तरात दिलेलं आहे. पुढं भीमकाय शब्दाचा अर्थ कसा अर्थ पाहिजे आपल्याला? विरुद्धार्थी पाहिजे. मोठा म्हणजे भीमकाय, विस्तृत आणि लांबलचक हे सगळे मोठ्या म्हणजे भीमकाय शब्दाशी समानार्थी होऊ शकतात. लहान हे विरुद्धार्थी होतं. पर्याय क्रमांक सी. प्रश्न 75 बघा. प्राणी संग्रहालयामध्ये काय ठेवलं जातं? पक्षी पिंजऱ्यात ठेवले जातात. पशु चरतात व विश्रांती घेतात. मुलं पशूंचे मनोरंजन करण्यास येतात. का पशु पक्षींना कुंपणात व पिंजऱ्यात ठेवले जाते? तर प्राणी संग्रहालय म्हणजे त्याच्यात पशु पण असतात आणि पक्षी पण असतात, म्हणून पर्याय क्रमांक डी हे त्याचं योग्य उत्तर आहे. आता परिच्छेद आपल्याला 4 बघायचा आहे. त्याचे 1-2 प्रश्न बघूया. सोनम डॅश सोबत दुकानात गेली होती. सोनमने दुकानात चकचकीत डॅश सायकल पाहिली आणि ती आकर्षित झाली. बघा सोनम दुकानात मांडून ठेवलेल्या नव्या सायकलीकडे लक्ष देऊन पाहत होती. नवी कोरी चकचकीत लाल सायकल, बघा डॅश सायकल म्हटलं तिथं लाल सायकल पाहून ती चकित झाली होती. तिच्या वडिलांनी तिला सायकलकडे टक लावताना पाहिले आणि म्हणाले चल जाऊया. म्हणजे पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे ती वडिलांसोबत गेली होती कारण वडील बोलले तिला. आणि दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे सोनमने लाल रंगाची सायकल पाहिली. तर पुढं वाचूया. सोनमने सायकलकडे शेवटचे पाहिले आणि वडिलांच्या मागोमाग निघाली. रात्री झोपतानाही ती चटकदार लाल सायकलचाच विचार करत होती. दुसऱ्या दिवशी शाळेतही ती सवंगड्यांसोबत याच विषयावर गप्पा मारत होती. शाळेतून परतल्यावर तिने घरापुढे नवी कोरी सायकल बघितली. तिला खूप आनंद झाला आणि तिने आईला हाक मारली. तिचे आई बाबा हसत हसत बाहेर आले आणि म्हणाले तुझ्या वाढदिवसाची भेट सायकल. सोनम खुश झाली आणि आई बाबांना बिलगली. म्हणजे बघा आपल्याला दोन्ही प्रश्नांची उत्तरं मिळाली. सोनमने
सोनमच्या आईबाबांनी कुठल्या कारणास्तव दिली होती सायकल? तर वाढदिवसाची भेट म्हणून. आणि कशा प्रकारे आनंद व्यक्त केला? तर आईबाबांना बिलगून. शेवटचं वाक्य आहे. आणि शेवटचा प्रश्न आहे स्तिमित होणे म्हणजेच आश्चर्यचकित होणे. तर हे त्याचं योग्य उत्तर आहे. तर अशा प्रकारे आपण उत्तरावरचे प्रश्न आकृत्यांचे प्रश्न पाहूया. पहिला प्रश्न आहे भाग 1. तर भाग 1 मध्ये काय दिलेले आहे बघा, 4 आकृत्या दिलेल्या आहेत, त्यातली वेगळी आकृती शोधायची. पहिल्या आकृतीमध्ये बघा त्रिकोण आहे. पुढं ह्या ज्या उभ्या रेषा आहेत त्या उभ्या रेषा चारही आकृतीमध्ये सेम आहेत. ह्या मग बदल काय आहे ह्या पुढच्या आकृतीमध्ये? इथं त्रिकोण आहे, इथं चौकोन, इथं चौकोन, इथं चौकोन आणि तिन्ही चौकोनांचे वर जे अर्धे भाग रंगवले, खालचे कोरे आहेत. चौकोनाचे भले आकार वेगळे असतील आणि यातली वेगळी आकृती ही पर्याय क्रमांक 1 आहे. प्रश्न दुसरा, या ठिकाणी प्रत्येक कोणाचा काटकोन आहे आणि चौथ्या कोणामध्ये मात्र विशाल कोण आहे चौथ्या आकृतीत, म्हणून इथं पर्याय क्रमांक 4. प्रश्न तिसऱ्यामध्ये बघा, हे तिन्ही जे अक्षर आहेत हे मूळ अक्षराच्या आरशातील प्रतिमा आहेत आणि यस ही जी आकृती आहे ती सरळ आहे, त्यामुळे हे वेगळा पर्याय. आणि पुढं चौथ्यामध्ये बघा, इथं वर्तुळ आहे, त्रिकोण आहे, इथं चौकोन आहे. प्रत्येक आकृतीच्या मधल्या रेषेनं समान 2 भाग केले आणि इथं मात्र मधल्या आकृतीनं समान 2 भाग केले नाहीत, म्हणून ही वेगळी आकृती आहे. भाग 2 मध्ये इथं काय दिलेलं आहे बघा, तर डावी बाजूला जी आकृती दिलेली आहे डाव्या बाजूला, तर समान तशाच पद्धतीच्या आकृत्या पुढे दिल्या आहेत. तर आपल्याला सेम टू सेम आकृती बघायची आहे. अशीच आकृती कुठे दिसते बघा, खालचा त्रिकोणाकडे लक्ष करा. तर इथे या ठिकाणी असा त्रिकोण दिसतो खालचा आणि इथे पण दिसतो, पण वरचा जो इथे झेंड्याचा आकार आहे म्हणजे तो इथला त्रिकोण आहे त्याचं तोंड खाली आहे आणि या आकृतीत खाली आहे तो वर आहे, आणि ही बाद होईल आणि पर्याय क्रमांक बी हे त्याचं योग्य उत्तर असेल. प्रश्न 6व्यामध्ये बघा, तर इथं ही अशीच आकृती या ठिकाणी सी मध्ये दिसते, म्हणजे बाणांची तोंड वगैरे बघितलं तर तुमच्या सहज लक्षात येईल. प्रश्न 7व्यामध्ये, 7व्यात काय करायचं, ह्या साईडची आकृती बघूया. वरचा अर्धा भाग डावीकडचा अर्धा भाग, वरचा अर्धा उजवीकडचा अर्धा, वरचा अर्धा डावीकडचा अर्धा आणि पुढं हे उजवीकडचं आहे. वरचा अर्धा डावीकडचा अर्धा, वरचा अर्धा डावीकडचा अर्धा, तर 3. पुढे बघूया, उजवीकडचा अर्धा भाग आणि खालचा अर्धा भाग. इथं डावीकडचा अर्धा भाग म्हणून ही आकृती बाद झाली. इथं उजवीकडचा आणि खालचा हे बरोबर आहे, इथं उजवीकडचा आणि इथं वरचा आहे म्हणून ही आकृती बाद, म्हणून पर्याय क्रमांक सी हे त्याचं योग्य उत्तर. प्रश्न 8वा बघा, प्रश्न 8व्यामध्ये आता हा त्रिकोण आणि हा बाण आपण बघूया. तर इथं चुकला, त्रिकोण बाण बरोबर आहे, त्रिकोण बाण बरोबर आहे आणि इथं हा चुकला, पण बाण त्रिकोण आला. आता पुढं बघा, खाली इथं आयत आहे आणि वर वर्तुळ आहे. खाली आयत वर वर्तुळ, खाली वर्तुळ वर आहे आणि हे चुकलं, तर हे बी हे त्याचं योग्य उत्तर आहे. पुढं बघा, प्रश्न 9वा म्हणजे भाग 3. या ठिकाणी काय केलेलं आहे, सगळ्यात महत्त्वाचं इथं काय आहे, किंवा इथला जो कट केलेला भाग आहे तो त्या पुढच्या कुठल्या तरी आकृतीत आहे आणि इथं सगळ्यात महत्त्वाचं काय दिलं, इथं दिशा न बदलता, हे फार महत्त्वाचं आहे. दिशा न बदलता जशाला तसं इथं बसवायचं आहे. ह्या त्रिकोणांचे निरीक्षण करा, तर त्यांची तोंड ही या सेंटरकडे आहेत. मग असा कुठला त्रिकोण आहे की ज्याचं म्हणजे तो असा त्रिकोण यायला पाहिजे. असा त्रिकोण कुठं आला आहे, इथं आला नाही, इथे आला नाही, इथं आला आहे फक्त, आणि तो वरच्या दिशेनं. खालचा जो मोठा त्रिकोण आहे तो इथं असं यायला पाहिजे, तो इथं आलेला आहे, मग पर्याय क्रमांक सी. आता इथं बघा, ही ह्या डाव्या बाजूनं अशा 2 अर्धवर्तुळाकृती रेषा आहेत, इकडं उजव्या बाजूने. मग इकडं अशी उजव्या बाजूने इथं नाही आली, इथं अर्ध्यातच आलेली आहे, इथं पण आली नाही, इथं उजव्या बाजून आली आणि हा जो शंकूचा आकार आहे तो इथं परफेक्ट बसतो, म्हणून पर्याय क्रमांक डी हे त्याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न 11वा बघा, असा या ठिकाणी इथं आयत तयार झाला आहे, ह्याचा इथं आयत तयार व्हायला पाहिजे, म्हणजे इकडं. तर इथला भाग दिलेला आहे, म्हणजे आपल्याला असा भाग पाहिजे. तर असा भाग कुठं कुठं आला आहे, इथं आलेला नाही, इथं पण नाही, इथं पण नाही, तर इथं आलेला आहे बघा. आणि हा इथं इकडून बसणार आहे, म्हणजे हा इथं बसणार आहे, पर्याय क्रमांक डी हे त्याचं योग्य उत्तर. पुढं 12व्यामध्ये बघा, तर या ठिकाणी हा जो रंगवलेला चौकोन आहे तो इथं असा पूर्णपणे चौकोन होणार आहे. रंगवलेला इथं आहे, इथं आहे, इथं आहे, 3 ठिकाणी,
आणि मध्ये रेषा किती आहेत बघा, 1 2 3 4, सगळ्या रेषा 4 होतात. तर इथं 3च व्हायल्यात, हे चूक. 1 2 3 4, तर इथं 4 रेषा व्हायल्यात, इथं हे तर येणारच नाही आणि इथं 5 रेषा व्हायल्यात, म्हणजे 4पेक्षा जास्त रेषा व्हायल्यात. आणि पर्याय क्रमांक बी हे त्याचं योग्य उत्तर आहे. पुढं प्रश्न 13वा म्हणजे भाग 14. तर इथं काय केले, 3 आकृत्यांचा क्रम आहे, आकृतिबंध आहे, त्यावरून चौथी आकृती ठरवायची. तर पहिल्या ह्याच्यामध्ये काय झाले बघा, इथं पहिल्या आकृतीमध्ये काय आहे, चौकोन आणि वर्तुळ. दुसरं चौकोन वर्तुळ, एक वर्तुळ वाढलं, पुढं एक चौकोन वाढलं, आता पुढं वर्तुळ वाढणार, म्हणजे 2 चौकोन आणि एक वर्तुळ. आणि ते कुठे येणार, पहिला इथं आहे, दुसरा इथं गेला, तिसरा इथं, आता चौथा ह्याच्यात येणार आहे, म्हणजे इथं. तर चौथा इथं आलेली आकृती ही एकच आहे की ज्याच्यात आले, आणि तिथं 2 चौकोन आणि 3 वर्तुळ आलेले आहेत. मग पर्याय क्रमांक डी. पुढं प्रश्न 14 एकदम सोपा प्रश्न आहे. तर इथं बघा, ही 1, इथं 2 आकृती, इथं 3 आणि पुढे 4 आकृती असलेले ही पर्याय क्रमांक सी. पुढं प्रश्न 15व्या मध्ये बघा, आता हा त्रिकोणाचा मान इथं लक्षात ठेवू. हे इथं आहे, तो वर गेला, इकडं खाली आला, आता पुढं असं येईल त्रिकोणाचं. तर इथं कुठं गेलेलं आहे असा, इथं नाही, इथं नाही, इथंही नाही, इथं फक्त पर्याय क्रमांक डी. प्रश्न 16व्या मध्ये इथं काय आहे, एक त्रिकोण आहे, पुढं काय झालं, एक रेषा इथली वाढली, पुढच्या आकृतीमध्ये काय झालं, आडवी रेषा वाढली आणि त्रिकोण वाढला. मग पुढं काय होईल, उभी रेषा वाढणार. अशा आकृती आणि उभी रेषा वाढलेली आकृती क्रमांक बी. पुढचा प्रश्न भाग 5वा आहे. इथं काय दिलं, पहिल्या 2 आकृतींचा कार्यक्रमभाव संबंध लक्षात घ्यायचा, तसाच कार्यक्रमभाव तिसऱ्या आणि चौथीमध्ये आहे. तर पहिल्यात काय दिले यांनी, आरशातील प्रतिमा दिली, डावीकडचा उजवीकडे भाग आहे. ह्याच्या आरशातील प्रतिमा कशी होईल, हा वरचा जो भाग आहे तो पुढे जाईल, ते इथेच आलेला आहे तसा, आणि खालचा भाग ह्याचं तोंड इकडं असलं पाहिजे, म्हणजे ह्याचं तोंड इकडं असणार आहे. पर्याय क्रमांक सी हे त्याचं योग्य. पुढं 18मध्ये काय झालेलं आहे, हे 3 बाण आहेत या दिशेला, आणि या दिशेला पुन्हा 2 बाण झाले. म्हणजे इथं हे अर्धवर्तुळ हे वरच्या दिशेला 3 आहे, आता ते खालच्या दिशेला 2 होतील, मग खालच्या दिशेला सी मध्ये 2 झालेले आहे, म्हणून सी हे त्याचं योग्य उत्तर. 19व्या मध्ये बघा, चौकोनामध्ये त्रिकोण आहे, इथं त्रिकोणात चौकोन दिला, इथं वर्तुळात चौकोन आहे, आता चौकोनात वर्तुळ होईल, म्हणून पर्याय क्रमांक ई आहे. इथं काय झालेलं आहे बघा, ही आकृती अशा पद्धतीने डावीकडे फिरलेली आहे, म्हणजे इकडं जो बाण होता तो इकडं आला, इथं आला. तशीच ही आकृतीसुद्धा इकडं फिरेल, म्हणजे हा जो बाण आहे त्याचं तोंड आता खाली येईल. आता खाली बाण आलेला कुठला आहे, ते 3 बाण आहेत, आणि बाणाच्या मागं काय आहे, ही आकृती फक्त ए मध्ये आहे, म्हणून ए त्याचं. ठिकाणी जो प्रश्न प्रकार दिलेला आहे, तर ही आकृती वर्तुळ, त्रिकोण किंवा चौकोन अशा पद्धतीनं किंवा चौरस अशा पद्धतीची आकृती असते, आणि त्यातला भाग कापलेला असतो. मग इथे एक ट्रिक तुम्हाला सांगतो, काय करायचं, ही जी अपूर्ण आकृती आहे तिला पूर्ण करून घ्यायचं. तर अशा पद्धतीनं पेन्सिलनं तुम्ही करून बघू शकता, आणि मग ही जी आकृती आहे तर ही आकृती कशी दिसते ते बघायचं. बी आकृतीसारखी ही आकृती दिसत आहे, म्हणून बी हे त्याचं योग्य उत्तर. प्रश्न क्रमांक 22वा आहे. तर या ठिकाणी ही आकृती कशी दिसते, तर ए या आकृतीसारखी, म्हणून त्याचं उत्तर ए आहे. प्रश्न 23व्या मध्ये बघा, या ठिकाणी बी हे त्याचं योग्य उत्तर आहे. तुम्हाला आकृती बघितल्या लक्षात येईल. आणि 24व्या मध्ये एक तर आपल्याला हा पर्याय आहे किंवा हा पर्याय आहे असं जर बघितलं, तर या ठिकाणी हा जो इथला त्रिकोण तयार झाला आहे तो छोटा दिसतो, आणि हा जरा मोठा आहे, म्हणून बी हे त्याचं योग्य उत्तर आहे. तिथं काही आकृत्या दिल्यात, त्याच्या आरशातील प्रतिमा दिलेली आहे. हे बघा, इथं हे चिन्ह दिसलं म्हणजे आरशातील प्रतिमा असते. वरचा प्रश्न वाचत बसायची सुद्धा गरज नाही. आरशातील प्रतिमेचं वैशिष्ट्य काय, डावीकडचा भाग उजवीकडे जातो, उजवीकडचा डावीकडे येतो, वरचा वरच राहतो, खालचा खालीच राहतो. आता हे जे त्रिकोणांची रचना आहे, अशी त्रिकोण आहेत, तर हे जे 2 टोक आहेत ते डावीकडे आहेत. तर उजवीकडे कुठं कुठं गेलेत बघा, तर इथे एक उजवीकडे आलेत, इथं उजवीकडे आलेत, इथं उजवीकडे आलेत, आणि इथं पण उजवीकडे आलेत. आणि वरचा त्रिकोण आहे हा, तो वरून 2 नंबरला आहे, तर इथं तो दिलाच नाही, म्हणून ही आकृती बाद झाली. इथं वरून 2 नंबरला दिलेला आहे, इथं वरून 1 नंबरला दिला आहे, म्हणून ही आकृती बाद झाली. आणि इथं वरून 4 नंबरला खाली आला आहे, आणि ही पण बाद झाली, म्हणून पर्याय क्रमांक 3 हे योग्य उत्तर आहे.
आता इथं 26वा बघा, टी फी आणि उलटा टी. आता उलटा टी पहिल्यांदा येईल आणि फी टी असं काय पहिल्यांदा आला उलटा टी आणि फी टी म्हणून पर्याय क्रमांक ए त्याचं योग्य उत्तर आहे. आता 27वा प्रश्न बघा, याचं जे वरचं तोंड आहे ते उजवीकडे आहे. ते डावीकडे कुठं झाले, इथं एक झालेलं आहे आणि इथंच झालेलं आहे. बाकीच्या आकृती सगळे वेगळे आहेत म्हणून बी हे त्याचं योग्य उत्तर आहे. 28 मध्ये बघा, खालचा जो भाग आहे किंवा ही जी रेषा आहे इथली, ह्या रेषेकडे लक्ष केंद्रित करा. तर ह्याच्यामध्ये 2 रेषा आहेत म्हणून बाद झालं. इथे एक रेषा आहे, ह्याच्यात रेषाच नाही आणि चौथ्या ह्याच्यामध्ये एक रेषा आहे. आता ह्या दोन्हीत वेगळं काय आहे, हा जो भाग आहे त्याचं तोंड इकडं आहे ते इकडं होईल, जे जसं इथं झालेलं आहे आणि इथं मात्र तिकडंच राहिलेलं आहे आणि ते खालची आकृती पण इथे व्यवस्थित नाही म्हणून हा पण बाद. पर्याय क्रमांक बी याचं पण योग्य. इथे 4 आकृत्या दिल्यात आणि पहिल्या आकृतीमध्ये काय केले, घडी मारलेली आहे. हे घडी मारलेली काय करायची, आता ही वरच्या दिशेनं बाण दाखवलं म्हणजे हा अर्धा भाग घडी मारून या पुढच्या भागावर पडलेला आहे. तिथून पुन्हा इकडे डावीकडे घडी मारलेली आहे आणि डावीकडे घडी मारल्यावर काय करायचं, आता इथं बघा वरचा कोपरा यांनी कट केलेला आहे. एवढ्यावरच लक्ष केंद्रित करा. आता जेव्हा आपण ही घडी अशी मारलेली आहे तर आपण उकलत जायचं. तर उकलताना ही घडी इकडची आधी उकलायची म्हणजे ही शेवटची आपण मारली ना इकडं उकली. मग हा जो चौकोन आहे तो इथं पण चौकोन तयार होईल तसा. मग असं चौकोन दोन्ही ठिकाणी आणि दोन्ही काठालाच तयार होणार आहे. तर असं कुठं तयार झाला आहे, इथं पहिला झाला आहे पण इथं चौकोन एक तर रेष आली आहे बाहेरून, ती यायला नाही पाहिजे आणि दुसरा आला आहे तो कडेला झालेला नाही. ही बात इथं एकाच ठिकाणी झाला आहे, उजवीकडे झाला नाही, इथं आलाच नाही. मग फक्त चौथ्या आकृतीमध्ये तो सेम झालेला आहे आणि बाकीचे पण तिथं जुळतात म्हणून डी हे त्याचं योग्य उत्तर आहे. आता इथे बघा, डावीकडून उजवीकडे वळलं आणि पुन्हा खालून वरच्या दिशेला वळलेलं आहे आणि पुन्हा इथे या ठिकाणी अशा पद्धतीचे खुणा केल्यात. हा जो डॉट आहे उजव्या साईडचा बघा, तो आता त्याच्या खालीच येईल इथे कुठं आलाय तसा आणि ही आकृती त्या डॉटच्या बाजूला राहील आणि ती इथं वर आहे म्हणजे इथली खाली येणार आहे. मग असे कुठं आलेत, इथं डॉटच्या वर त्रिकोण नाही म्हणून हे बाद, इथं डॉट मध्ये गेलाय म्हणून ही बाद, इथं डॉट बरोबर आला, त्रिकोण पण बरोबर आला, डॉटच्या खाली डॉट आला, त्रिकोणाच्या खाली त्रिकोण आला, इथे मात्र डॉट मध्ये गेले म्हणून ही चौथी बाद. म्हणून पर्याय क्रमांक सी हे त्याचं योग्य उत्तर आहे. पुढे बघा, 31व्या आकृतीमध्ये काय केले त्याने, खालून वर दुडलं, वरून पुन्हा उजवीकडून डावीकडे दुडले आणि या ठिकाणी अशी खून केली. आता काय होईल, डावीकडून आपल्याला उजवीकडे उकलावा लागेल भाग. इथला जो अर्धवर्तुळ आहे ते अर्धवर्तुळ इथं बरोबर झाले आणि हा जो त्रिकोणाचा भाग आहे तो पुढे येईल. आता इथं या ठिकाणी अर्धवर्तुळ विनाकारण खालून दिले त्याच्यामुळं इथं काही येणार नाही म्हणून हे कट झालं. हे बरोबर आहे, जिथं त्रिकोण पण दिसत आहेत आणि हे पण दिसत आहे. आता ह्याच्यामध्ये बघा, हे डॉट हे चुकलेले आहे तिसऱ्या आकृती, इथे ही बरोबर आली पण हे अर्धवर्तुळ इथे येणारच नाही, ते खालून येणार आहे, ते इथं खालून आलेलं आहे म्हणून बी हे त्याचं योग्य उत्तर आहे. हा 32वा प्रश्न फार इंटरेस्टिंग दिलेला आहे आणि बरेच मुलं इथं गेलेली असणार. हा त्रिकोण इथं उजवीकडे दुडलेला आहे, पुन्हा तो वरून खाली दुडलेला आहे. पुढची जी फुल्ली आहे ती वरच्या कागदावर फुल्ली मारलेली आहे म्हणजे तिथं काय कट केलेला भाग नाही, कट केलेला मात्र भाग इथं आहे. तो अशा पद्धतीची आकृती तयार होईल इथं. आणि मग पुढं काय झालं, ही आता हे वरचं वर उकललं आणि नंतर इकडलं उकलला कागद, तर ही फुल्ली काय होईल, इकडं डावीकडे आल्यावर ती खाली जाईल म्हणजे झाकली जाईल म्हणजे दिसणार नाही. तर या ठिकाणी फुल्ल्या आहेत म्हणून ह्या 2 आकृत्या बाद होतील. इथे 2 फुल्ल्या आहेत, ही पण बाद झाली. इथं फुल्ल्या दिसत नाहीत म्हणून ही आकृती बरोबर आहे आणि इथले जो कट झालेला भाग आहे तो मध्ये आपल्याला दिसतोय म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे त्याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न 33वा बघा, इथं सुटे भाग दिलेले आहेत आणि ह्या सुट्या भागापासून एक पूर्ण आकृती तयार करायची आहे. ही जी आकृती दिलेली आहे ते इथं ह्या आकृतीमध्ये ती उलट्या दिशेनं दिलेली आहे म्हणजे वर खाली दिली आणि बाजूचे भाग आहेत ते ह्या 2 भागाशी जुळणार आहेत, बाकीच्या आकृतीमध्ये ते जुळत नाही. प्रश्न आहे 34. या ठिकाणची आकृती ही आकृतीशी जुळते, बाकीच्या आकृती जुळत नाही. प्रश्न 35वा बघा, इथं हे जे सुटे भाग दिलेले आहेत ते या आकृतीशी बरोबर जुळत आहेत. शी म्हणजे हा जो मधला भाग आहे ती ही पट्टी आहे, वरचा त्रिकोण आहे तो हा आहे आणि बाजूचे त्रिकोण आहेत ते हे खालचे त्रिकोण आहे. तर फक्त याच आकृतीशी ती आकृती जुळत आहे म्हणून पर्याय क्रमांक सी
आणि त्यानंतर 36वा प्रश्न आहे. या ठिकाणी बघा चौथी आकृती येणारच नाही, ते वेगळं दिलेलं आहे. पहिल्या 3 आकृत्यामध्ये येतील, पण तुम्ही जर बारीक निरीक्षण केलं तर हे जे पहिले जे 2 भाग आहेत तिथं थोडासा कर्व आलेला आहे, म्हणजे वाकडा भाग आलेला आहे. आणि या त्रिकोणामध्ये सुद्धा तो वाकडा भाग आलेला आहे. ते फक्त आपल्याला पर्याय क्रमांक बी शी जुळते. बी हे त्याचं योग्य उत्तर आहे. 10वा भाग प्रश्न प्रकार आहे. पुढच्या 10व्या भागामध्ये बघा, या ठिकाणी लपलेली आकृती शोधायची आहे. आता असा जो झड दिलाय तो या ठिकाणी बघा, हे असा पुढे जाऊन ही रेष उभी होऊ शकते, म्हणजे या ठिकाणी तो लपलेला आहे. या ठिकाणी मिळाला असता, पण इथं वाकडी रेष आलेली आहे म्हणून हे बाद होईल, बाकीच्या ठिकाणी येतच नाही. पर्याय ए हे त्याचं योग्य उत्तर आहे. पुढं बघा, एस सारखा आकार आहे, तो कुठं लपला आहे आपण शोधूया. हा जो आकार आहे तो फक्त बी मध्ये लपलेला आहे. म्हणजे कसं आहे, ही रेष पुन्हा उभी थोडी, पुन्हा बाजूला, पुन्हा खाली, पुन्हा अशी. तर अशा पद्धतीचा आकार हा इथेच लपलेला आहे. त्यानंतर 39वा प्रश्न बघूया. अशा पद्धतीचा वाय आणि ही रेष इथे अशा पद्धतीचा इथं आला, इथं वाय आलेला आहे आणि खाली सरळ रेष नाही, हे चुकलं. इथे पण तसंच आहे, खाली रेष नाही आणि इथल्या वायमध्ये तसंच आहे, म्हणून ये हे त्याचं योग्य उत्तर. सोपा प्रश्न आहे. त्यानंतर या ठिकाणी बघा, अशा पद्धतीचा भाग कुठं आहे, तर तो फक्त बी मध्येच आहे. हे तुमच्या सहज लक्षात येईल. म्हणजे खालचा राऊंड जर धरला आणि हे असं एवढं. अशा पद्धतीनं मित्रांनो आपले सर्व प्रश्न कव्हर झालेले आहेत. तर यामध्ये फक्त उत्तरं काय आहेत, यापेक्षा ते उत्तरं कसे शोधायचे हे आपण डिटेल बघितलेलं आहे. तर सर्वांनी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपले जे मित्र असतील त्यांच्यापर्यंत शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.